मी खंडेराव विखोबा चव्हाण, मुक्काम पोस्ट यवत, तालुका दौंड, जिल्हा पुणे. मी धन्वंतरी शुगर प्रायव्हेट लिमिटेड सातारा या कंपनीचा डीलर आहे. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9595 मित्र हो, शेतीसाठी RPS 76 व बॅक्टोरेज किट हे खूप मोठं वरदान आहे असं तरी मला वाटतं. कारण ह्यांचं नाव आहे सावकार भुजंगराव दोरगे, मुक्काम पोस्ट उंडवडी, तालुका दौंड, जिल्हा पुणे. यांच्या ऊसाची लागण आपण 3 जून 2020 रोजी केली आहे आणि यांचा ऊस खूपच वाढला. आज रोजी आपण 10/11/2020 रोजी त्यांच्या शेतात मुलाखत घेण्यासाठी आलो आहे आणि त्यांच्या शेतीमध्ये खूपच मोठा ऊस, सरासरी 15 कांड्यापर्यंत ऊसाची वाढ झाली आहे आणि सरासरी आताच 3 किलोचा ऊस आहे. म्हणजेच माझ्या अंदाजाने प्रत्येक शेतकऱ्याने जर 6/2 वर 2 वेळाची लागण केली तर 100+ टन काढण्यासाठी, 100ला जास्त टन उतार काढण्यासाठी काहीच हरकत नाही. आणि त्यांना RPS 76 जे काय वाटतंय त्यांच्या तोंडून आपण ऐकू, RPS 76 सोडलं पाहिजे का नाही? RPS एक चांगलं, आम्ही 1-2 वेळेस ऊसावर फवारणी घेतली आणि बॅरल मधनं 1-2 वेळा सोडलं होतं RPS 76. आणि खतात पण खत स्वरूपातला RPS रासायनिक खतामध्ये मिक्स करून ते टाकलं होतं. खूप रासायनिक खतामध्ये 50% आम्ही बचत केली आहे, पण उत्पन्नात कुठे अशी कमतरता वाटत नाही. थँक्यू.